सर्व सुख मांडलं. तो आहे सुंदर, यामध्ये शंका नाही, कोणत्याही प्रकारचा संदेह नाही. तो सुंदरच आहे. एवढंच नव्हे, त्या भगवंताला जे जे गोपाळ ज्या ज्या गवळणी पाहिला जाईल त्यांना त्याला पाहता क्षणी समाधी लागे. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जोडो. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांनी त्या भगवंता व्यतिरिक्त कशाचीही आस केली नाही. तुका म्हणे काही न मागे अनेक, तुझे पायी सुख सर्व आहे. त्या भगवंतामध्ये सर्व सुख मानलं. तुका म्हणे माझे हेची सर्व सुख. कोणा कोणाला कशात सुख वाटेल हे सांगता येत नाही महाराज. कोणाला इतरांना त्रास करण्यामध्ये, उपद्रव देण्याकरिता त्या ठिकाणी आनंद वाटतो, सुख वाटतं. इतरांना पीडा झाली, इतरांना उपद्रव करण्यात आला, समोरच्याला दुःख झालं की काही मंडळींना आनंद वाटतो, त्यामध्ये सुख वाटतं. काहींना समोरच्याचं भलं झालं आणि याचं जरी नुकसान झालेलं असलं तरी अंतकरणाला समाधान वाटतं की चला समोरच्याचं चांगलं झालं. कोणाला कशात सुख वाटेल हे सांगता येत नाही. या ठिकाणी आपल्या सर्वांचं लाडकं व्यक्तिमत्व अवघ्यात विराजमान झालेलं आहे. मला काही संयोजक मंडळींनी सांगितलं, म्हटले महाराज लोणीकर साहेब येत आहेत तोपर्यंत म्हणले कीर्तन पुढे सुरू ठेवा. म्हणलं काळजी करू नका, जोपर्यंत लोणीकर साहेब येत नाही तोपर्यंत कृष्णाला लोणी मी पण देत नाही. म्हटलं त्याची काय ताकद आहे लोणी खाण्याची. त्याला आमच्या घरामध्ये नांदायचंय. नांदे तया घरी दैवत पंढरी, आणि ज्याला नांदायचं त्याला मालकाचं ऐकावं लागतं. आमच्या लोणीकर साहेबांना सुख वाटतं कशामध्ये, गावोगावी मंदिर उभारावं. मला आल्याबरोबर आता त्यांच्या चिरंजीवांची माझी एक काही वर्षापूर्वी पाटोद्याला भेट झालेली. त्यांची संकल्पना अगदी सुंदर आहे. मंदिर निर्माण करा, सभा मंडप मी देतो, आणि नुसतं बोलाची कडी बोलाचा भात नव्हे, प्रत्यक्षात ते कार्य त्या ठिकाणी संपन्न होत आहे. अर्थात राजकीय क्षेत्रामध्ये असताना देखील धर्माबद्दल अंतकरणामध्ये ज्यांच्या जागृती सदोदित
तेजोमय आहे असं व्यक्तिमत्व आपल्यात बसलेलं आहे. ही आपल्याकरिता अभिमानाची बाब आहे. विठ्ठल आणि एक वैशिष्ट्य आहे महाराष्ट्राचा इतिहास आहे. तुम्ही इतिहास बारकाईने अभ्यासत नाही आणि काही मंडळी अभ्यासत नाही म्हणून ते त्यांच्या जीवनामध्ये अपयशी ठरतात. आता त्याला आम्ही तरी काय करावं. परंतु इतिहास आहे, ज्यांच्या पाठीशी वारकऱ्यांचा आशीर्वाद आहे त्यांनी स्वराज्य घडवलेलं आहे. शिवछत्रपती शिवाजी महाराज ज्यांनी या स्वराज्याची निर्मिती केली, जगद्गुरु तुकोबरायांकडून अनुग्रह घेतला. प्रारंभी फक्त तुकोबराय कोण आहेत हे पाहण्याकरिता सोन्या चांदीचा उंची वस्त्राचा नजराणा घेऊन गेले. तुकोबरायांनी अगदी नम्रतापूर्वक सांगितलं, सोने नाणे आम्हा मृत्तिके समान. हे आम्हाला माती समान आहे. म्हणजे आत्ताचे कोण म्हणणार नाही बर का. जगद्गुरु तुकोबरायांनी म्हणावं, आम्ही तर यास झालो टाकूनी उदास. छत्रपतींचा नजराणा नाकारला आणि त्या ठिकाणी छत्रपतींना जगद्गुरु तुकोबरायांनी काय संबोधित केलं पहा, की राजा तुम्हाला जर सुख वाटावं असं जर वाटत असेल तर आम्ही तेने सुखी. कशाने? मना विठ्ठल विठ्ठल मुखी. आता वास्तविक असं कोण म्हणत नाही, नाही का. तुमच्या मुखातून विठ्ठल विठ्ठल नाम जप व्हावा त्यानेच आम्ही संतुष्ट आहोत. तुमचे येरवित धन ते मज मृत्तिके समान. कंठी मिरवा तुळशी व्रत करा एकादशी. मनवा हरीचे दास तुका म्हणे मज हे आस. ती जगद्गुरु तुकोबरायांची निष्ठा पाहून छत्रपतींनी तुकोबरायांकडून अनुग्रह घेतला आणि तेव्हा खऱ्या अर्थाने भक्ती शक्ती योग जुळला आणि जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद लाभला. महाराज हे छत्रपतींच्या सहवासामध्ये असणारा प्रत्येक मावळा हा मावळचा वारकरी होता. महाराज वारकरी साधारण नव्हे, झुंजार तेक विष्णुदास जगी पाप पुण्यांगी नादळते. नाही भीड भार तुका म्हणे साना थोर. अशा अधिकाराचा तो वारकरी आहे, तो अधिकारी मोक्षाचा. तुका म्हणे पुंडलिका तुची भक्त बळियानिका. अशा संतांची ही लेकर आहे. मग ज्या वारकऱ्यांचा ज्या संतांचा आशीर्वाद ज्यांना प्राप्त आहे त्यांच्याकडून स्वराज्याची स्थापना होणार आणि त्यांच्याकडून समाजकार्य देखील तेवढ्याच वैभवाने त्या ठिकाणी संपन्न होणार. विठ्ठल आदरणीय लोणीकर साहेबांच्या पाठीशी वारकऱ्यांचा मोठा आशीर्वाद आहे. ज्ञानोबरायांचा आशीर्वाद आहे, जगद्गुरु तुकोबरायांचा आशीर्वाद आहे. ही त्याची फलश्रुती आहे. प्रत्येक गावामध्ये मंदिर निर्मिती करणे, मंदिरामध्ये भगवंताची साधू संतांची स्थापना करणे, भव्य दिव्य सभा मंडप देणे. या ठिकाणी ब्रह्मनिष्ठ साधूवर्य गंगा भारती संस्थांचा जेवढा विकास आहे हा आदरणीय साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या निधीतून साकारत आहे. आज आपण जेवढे या भक्ती सोहळ्याचा आनंद घेत आहोत त्यांचं सर्वश्री श्रेय त्यांचं आहे. एवढं मोलाचं कार्य त्यांच्या हातून घडत आहे. आता एवढं बोलले म्हणल्यावर राहिलेलेही काही त्रुटी मला तर नाही, परंतु जर चुकून काही राहिले असेल तर त्यांनी त्या त्यांच्या जबाबदारीने पाडावी. विठ्ठल आणि त्या ठिकाणी भगवंताला पाहण्याकरिता सर्वांनी गर्दी केली, बारी लावू लागली. जो तो वाड्यात गेल्याबरोबर नंदाच्या वाड्यात गेला, भगवंताला पाहिला की तिथंच त्याला समाधी लागत. पाहिल्या वेद लावी बैसे जीवी जडून बाहेरचे विचार करू लागले. माणसं आज जातात पुन्हा बाहेर काय येईना. नाही का, जो तो भगवंताला पाहिल्याबरोबर समाधिस्थ होत तो आहेच तसा. आणि त्यानंतर सर्वांना आपल्या रूपाने, आपल्या कलेने, आपल्या गुणाने आपलं अंकित केलं. तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे. बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नर नारे. विठोबा
तुका म्हणे छंदे येणे वेधिली गोविंदे बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या नरनारी. काल्याचं कीर्तन अर्थात प्रसादाचं कीर्तन काही संप्रदायाचे नियम आहेत. भगवंताच्या चरित्राचं वर्णन करावं आणि तदनंतर प्रसादाचं सेवन करावं, नाही का. चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळे. भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये जे चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं वर्णन करावं. आता एवढं मोठं चरित्र भगवान परमात्म्याने गोकुळामध्ये साकारलेलं आहे. कोणत्या चरित्राचं वर्णन करावं तर रांगता गोधने राखीत आहे. एक रांगताना आणि दुसरं गोधने राखत असताना जे प्रामुख्याने भगवंताने चरित्र केलेलं आहे त्या चरित्राचं अनुवाद करणे आणि तदनंतरच प्रसादाचं सेवन करणे. आता भगवंताच्या चरित्राचं वर्णन का, त्याचं चरित्र कथन का करावं, त्याच्या चरित्राचे पोवाडे का गावेत तर महाराज चरित्र त्याचं वर्णन करावं जो चारित्र्य संपन्न आहे तो. विठ्ठल भगवान परमात्मा हा चारित्र्य संपन्न आहे म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. भगवंताच्या चरित्राचं वर्णन का, पहिली गोष्ट तो चारित्र्य संपन्न आहे. त्याच्या चरित्राचं वर्णन का तर त्याच्या चरित्र श्रवणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. दीन आणि दुर्बळासी सुखारासी हरिकथा. त्या भगवंताची कथा, त्या भगवंताचं चरित्र, कोणी दीन असो दुर्बळ असो, कोणी लहान असो मोठा असो, सकळांचे येथे आहे अधिकार. यारे यारे लहान थोर याती भलते नारी नार नारी नर करावा विचारण लगे चिंता कोणाची. सर्वांना त्या ठिकाणी समान अधिकार आहे म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. त्याच्या चरित्राचं वर्णन का पहा, भगवंत परमात्मा हा चारित्र्य संपन्न आहे म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. त्याच्या चरित्रामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही, त्याच्या श्रवणामध्ये कुठल्याही प्रकारचा भेद नाही म्हणून त्याच्या चरित्राचं वर्णन करावं. त्याच्या चरित्राचं वर्णन का तर त्याच्या चरित्राच्या श्रवणाने, त्याच्या चरित्राच्या वर्णनाने आपल्या जन्माचं सार्थक होणार आहे म्हणून त्या भगवान परमात्म्याच्या चरित्राचं वर्णन करावं. विठ्ठल यामध्ये संदेह वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबरायांचं प्रमाण आहे. तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे, तारू भाव सागरीचे. उंच नीच अधिकारी ते, उंच नीच अधिकारी ते, तारू भवसागरीचे. या भवसागरातून सर्वांना तारून नेण्याचं सामर्थ्य त्या भगवंताच्या मध्ये आहे, त्या भगवंताच्या चरित्रामध्ये आहे म्हणून त्याच भगवंताला शरण जावं. म्हणून शरण जावे सर्व भावे देवासी. का तो हा उतरील पार भवदुस्तर नदीचा. बर तो काही अहंकाराने त्या ठिकाणी उभा आहे असं नाही. हाक मारल्याबरोबर भक्तांकरिता धावून येणार आहे. हा केसरी उडी नवे नवे भक्तांची सर्वतोपरी सर्व कामे करणारा तो आहे. न सांगता करी सर्व काम भाविकाचे काज अंगे देव करी. साधावया भक्ती काज, भक्ती काज, साधावया भक्ती काज, साधावया भक्ती काज. शरण जावे, ऐसियासी शरण जावे, नाही
ऐशियाची शरण जावे, ऐशियाची शरण जावे. नाईलाज धरित अर्थात भक्तांची कामं करण्याकरिता तो भगवान परमात्मा कुठल्याही प्रकारची लाज बाळगत नाही. एखाद्याला जर म्हटलं मंदिर झाडून घे तरी त्याला लाज वाटते. हे काय माझं काम आहे का? अरे भक्तांची कामं करण्याकरिता त्याला लाज वाटत नाही, मग त्याच्या रावळातील कार्य करण्याकरिता आपण लाज का बाळगावी? आपण त्याचे पायिक आहोत, त्याचे भक्त आहोत, याचा आपण अभिमान बाळगला पाहिजे. जगद्गुरु तुकोबराय अभिमान बाळगतात. वंश परंपरा दासमी अंकित तुका मोकलिता, लाज कोणा माझ्या वडिलांची निरासिदा देवा, याचा धरीन अभिमान. अभिमानाने भगवंताची सेवा करावी का? तो आपल्या करिता या इहलोकी अवतरित होत आहे. येऊन या चक्रगदा हाची धंदा करीतो, भक्ता राखे पायापाशी दुर्जनासी संवारी. मग तो भगवान परमात्मा त्याच्या चरित्राचं त्या ठिकाणी वर्णन करावं. एकच चरित्र सांगतो आणि सेवेला पूर्ण विराम देतो. लक्षपूर्वक ऐका. भगवंताने सर्वात मोठी जी लीला केली, जे चरित्र साकारलं, संत महात्म्यांनी अनेक अभंगाच्या माध्यमाने, गवळणींच्या माध्यमाने, विराण्याच्या माध्यमाने त्या ठिकाणी रूपक केलेलं आहे, नाही का? भगवान परमात्म्याने दही दुधाची चोरी केली, नाना प्रकारच्या खोड्या केलेल्या आहेत, परंतु सर्वाधिक जी सुंदर लीला आहे ती भगवंतानी केलेली चोरी. भगवान आता रूपक केलेलं आहे की भगवंताने दही दुधाची चोरी केली, परंतु वेळे अभावी तेवढा विस्तार न करता भगवंताने नेमकी कशाची चोरी केली? लोण्याची न करता भगवंतानी चोरी केली ती नवनीताची केली. अर्थात नवनीताला लोण्याची उपमा दिलेली आहे. भगवंतानी चोरी केली चित्ताची केली. चित्त चोरी येले नंदाच्या नंदने, तुका म्हणे येणे गरुड ध्वजे. सर्वांच्या चित्ताची चोरी केली, सर्वांना आपलंसं केलं. कुठल्याही प्रकारचा भेद आता भगवंतानी त्या ठिकाणी ठेवलेला नाही. सर्वांच्या चित्ताची चोरी केली, सर्वांना त्या ठिकाणी सर्वगुण संपन्न केलं. भगवंताच्या येण्याने भगवंताच्या पाठोपाठ असणारी भगवंताची अर्धांगिनी लक्ष्मी ऐसी जयाची दासी, तिने देखील त्या गोकुळामध्ये प्रवेश केला. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्यास त्रास आला. मग भगवंताच्या प्राप्तीने सुखाची प्राप्ती झाली. भगवंताची असणारी अर्धांगिनी साक्षात लक्ष्मी माता आली. तिच्या प्राप्तीने, तिच्या येण्याने जे दैन्य होतं, जे दारिद्र्य होतं, त्यांनी त्या ठिकाणाहून पळ काढला. एक लक्षात घ्या, जिथं भगवंताची प्राप्ती होती तिथं लक्ष्मीची प्राप्ती होतच असते. जो लक्ष्मीच्या अगोदर मागे लागेल त्याला लक्ष्मी तर मिळतच नाही, परंतु भगवान परमात्म्याची देखील प्राप्ती होत नाही. म्हणून ज्यांना लक्ष्मीची प्राप्ती करायची असेल अगोदर त्यांनी नारायणाला शरण जावं, भगवंताची प्राप्ती करावी. मग गोकुळवासियांना भगवंताची प्राप्ती झाली, सर्व सुखाचे अधिकारी झाले. त्यानंतर लक्ष्मी त्या ठिकाणी आली. जे दैन्य दारिद्र्य होतं त्यांनी पळ काढला थेट मथुरेमध्ये कंसाकडे. म्हणून जेव्हापासून भगवान परमात्मा प्रगटले तेव्हापासून कंसाला उतरती कळा लागली. विठ्ठल दैन्य दारिद्र्यास त्रास आला. दैन्याला आणि दारिद्र्याला देखील त्या गोकुळामध्ये त्रास वाटू लागला. ते एक क्षण देखील त्या ठिकाणी थांबले नाही. आता भगवंताची प्राप्ती झाली, लक्ष्मीची प्राप्ती झाली, भौतिक आदी दैविक सर्व प्रकारची सुख त्या ठिकाणी भगवान परमात्म्याने गोकुळवासियांना देऊ केली. आता कुठल्याही प्रकारचं सुख राहिलं नाही. परंतु एवढी सुख प्राप्त झाल्यानंतर काही अंश अभिमान निर्माण होणं, अहंकार निर्माण होणं स्वाभाविक आहे. त्याकरिता सर्वांना ज्ञानी करण्याकरिता, त्यांच्या ठाई असणारं अज्ञान दूर करण्याकरिता भगवंताने सर्वांना त्या ठिकाणी ब्रह्मज्ञानाचे अधिकारी केले. ब्रह्मज्ञान प्राप्त होणं सहज नाही. शुकाचार्याने आपल्या आईच्या पोटामध्ये 12 वर्ष राहून ब्रह्मज्ञानाची प्राप्ती केली. एक क्षण अभिमान झाला, फक्त एक क्षण, तेवढा देखील भगवान परमात्म्याला सहन होत नाही. तीळ मात्र जरी तो या अभिमान मेरुतो समान भार देवा. एक क्षण अभिमान त्या ठिकाणी शुकाचार्यांना झाला. अभिमान लागे शुकाची या पाठी. 12 वर्ष प्राप्त केलेलं ब्रह्मज्ञान नाहीसं झालं. पुन्हा 12 वर्ष साधना करावी लागली, तपश्चर्या करावी लागली. असं
दिव्य असणारं ब्रह्मज्ञान गोकुळवासियांना सहज झालं. लोका गोकुळीच्या झाले ब्रह्मज्ञान, केली या वाचून जपतप. तुकोबराय म्हणतात, अहो जप तप न करता त्या गोकुळवासियांना भगवंताच्या कृपेने ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. जप तप करण्याची आवश्यकता तरी का? जे त्या नारायणे कृपा केली. जिथं साक्षात भगवान परमात्मा कृपा करण्याकरिता तत्पर आहे, तिथं गोकुळवासियांना चिंता करण्याचं काहीच नाही. सर्व प्रकारच्या चिंता गोकुळवासियांच्या नाहीशा झाल्या. चिंता ते पळाली गोकुळ आता प्रवेश केला. सर्व काही गोकुळवासियांना देऊ केलं. त्यामुळं गोकुळवासियांच्या ठाई आता कुठल्याही प्रकारची चिंता राहिलीच नाही. चिंता ते पळाली गोकुळा बाहेरी. आता सर्व काही देऊ केलं. ब्रह्मज्ञान देखील प्राप्त केलं. आता सर्वांना भगवंताने आपलं अंकित केलं, आपलंसं केलं. येणे वेदिली गोविंदे किंवा येणे मोहिली गोविंदे. सर्वांना आपलंसं केलं. कशाकरिता? त्या मागे भगवंताचा एक सद हेतू होता. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी. ज्यांच्या अंतकरणामध्ये संदेह आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये शंका आहे, ज्यांच्या अंतकरणामध्ये संशय आहे, ते भगवंताच्या सन्निध वास्तव्य करू शकत नाही. म्हणून त्यांना विटाळशी म्हणून संबोधलेलं आहे. देवापाशी नसावी. अशांना भगवंताच्या ठाई वास्तव्य प्राप्त होत नाही. ज्यांच्या अंतकरणामध्ये मोठी निष्ठा आहे, एकविध भाव आहे. जसं मी प्रमाण देऊन गेलो, देह जावो अथवा राहू पांडुरंगी दृढ भाऊ. या आशयाने भगवंताच्या चरणी जे विराजमान आहेत, भगवंताचा कृपा आशीर्वाद त्यांनाच प्राप्त होत असतो. आणि मग सर्वांना आपलंसं केलं. सर्वांच्या अंतकरणातले संदेह बाजूला केले. सर्व गुण संपन्न केलं. सर्व प्रकारची त्या ठिकाणी सुख देऊ केली. आणि सर्वांना आव्हान केलं, आता ज्याच्याकरिता मी अवतार धारण केलेला आहे, तो प्रसाद देण्याकरिता आता तुम्ही सर्वतोपरी योग्य आहात, तयार आहात. आता तुम्ही माझ्या मागे याल तरी या रे लागे. अवघे माझ्या मागे मागे. आजी देतो पोट भरी. पुरे म्हणाल तो वरी. पोट भरेपर्यंत तुम्हाला देण्याकरिता मी आज तयार आहे. जेवढं पाहिजे तेवढं तुम्ही त्या ठिकाणी मागू शकताय. अगदी पुरे म्हणाल तो वरी. फक्त एक तुम्हाला नियम सांगतो. तुका म्हणे सांडा घाटे तेने नका भरू पोटे. आता सर्व सुख तुम्हाला प्राप्त होत आहे. आता जे आसार आहे त्याला दूर करा, त्याने पोट भरू नका. आता एवढे लोणीकर साहेब जर तुमच्या दैठण्या ग्रामस्थांच्या पाठीशी असेल तर कशाला दुसरीकडे डोकावण्याची गरज आहे? तेने नका भरू पोटे. तुका म्हणे सांडा घाटे. साक्षात भगवान परमात्मा सार रूपी आहे ना. सार सार विठोबा नाम तुझे सार. तो सर्व साराचाही सार आहे. मग दुसरी अपेक्षा कशा करिता? म्हणून तेने नका भरू पोटे. फक्त एक आहे, याकरिता आपल्याला थोडं बाहेर जावं लागणार. याकरिता भगवंताने सर्व गोकुळवासियांना आव्हान केलं. चला वळू गाई. चला वळू गाई. चला वळू गाई. चला वळू गाई. बैसो जेऊ एके ताई. बैसो जेऊ एके ताई. बैसो जेऊ एके ठाई. बैसो जेऊ एके ठाई. बैसो जेऊ एके ठाई. बैसो जेऊ एके ठाई. चला वळू गाई. चला वळू गाई. चला वळू गाई. चला वळू गाई. बैसो जेऊ एके ताई. बैसो जेऊ एके ताई. बैसो जेऊ एके ठाई. बैसो जेऊ एके ठाई.
वैसुदेव एके ठाई वैसुदेव एके ठाई सर्वांना आवाहन केलं की आता सगळेजण आपण गोकुळातून बाहेर पडूया, वृंदावनाकडे गायी चारण्याच्या निमित्ताने जाऊया. गायी चारणे, गायी राखल्या कोणत्या? इंद्रिय रूपी गायी त्या ठिकाणी गोपाळांनी भगवंताच्या सहवासामध्ये समवेत राखल्या. परंतु त्या राखत असताना जगद्गुरु तुकोबरायांनी सांगितलं, भगवंता तुझ्या सोबत आम्ही गोकुळातून बाहेर वृंदावनामध्ये गायी राखण्याच्या निमित्ताने येण्याकरिता तयार आहोत, परंतु या इंद्रिय रूपी गायी आम्ही राखण्याकरिता तयार आहोत. फक्त कारण का इंद्रिय रूपी गायी म्हणजे जर्शी. जर्शा गायांना सांभाळणं सहज आहे, सोपं आहे. तिला किती खावं हेही कळत नाही, किती पाणी प्यावं हेही कळत नाही, किती दूध द्यावं हेही कळत नाही. त्यामुळे तिच्या दुधामध्ये तेवढा कस नसतो, शेवटी जर्शीच. मग पिणारा कसा असेल? वा वा. जगद्गुरु तुकोबराय उद्धवाच्या रूपाने त्या ठिकाणी होते. म्हणजे काना या इंद्रिय रूपी जर्शा गाया म्हणले आम्ही राखतो, म्हणले सहज आहे, सोपं आहे. कधीही हंबरते म्हणले, सांभाळायला सोपे आहे. परंतु मनरूपी जी खिल्लार गाय आहे ती मात्र तू राख म्हणले. जर खिल्लार गाई जर सकाळी सुटली सायंकाळपर्यंत मालकाला अख्खा शिवर हिंडवती. तिच्या मागं चालली की तीही तशी चालते. तिचा चालण्याचा रुबाब पण असा असतो महाराज. अशी टोकदार शिंग, तिचं वशिंड, तिचा तो बांधा, अगदी पाऊंडावर गाई चालत असते. आणि तिला पकडण्याकरिता आपण जर तिच्या मागं पळवलो तर तीही पुढे पळती. ती सायंकाळीच मालकाला घरी आणते. नेमका हा तिला घेऊन गेला का ती त्याला घेऊन गेलं हेच कळत नाही. खिल्लारच महाराज जातीवंत. ती मनरूपी जी खिल्लार गाई आहे ती सांभाळणं कठीण आहे, ती मात्र तू सांभाळ. तुका म्हणे तू एक राख म्हणे री, इतर त्या मी जाणो. मनरूपी गायी तू राख, इतर गायी आम्ही राखतो. मग त्या गायी राखण्याकरिता, चरण्याकरिता सोडून दिल्या. आता चरायला सोडल्यानंतर काय कुठल्या प्रकारचे खेळ खेळावेत नाही का? मग चेंडू, लगोऱ्या, यमुने पाबळी, मांडियेला खेळ म्हणे गोपाळ गडियांसी, हाल मांडा हाल मांडा, वावगी सांडा मोकळी. यमुनेच्या काठावर कदंब वृक्षाच्या छायेमध्ये नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलं. पबजी, लुडो, हे असे खेळ नव्हते महाराज. सूर पारंब्या होत्या, चेंडू लगोऱ्या होत्या, चेंडू फळी होती, हुतुतू होता, हमामा होता, चिर घोडी होती. चिर घोडी कधी खेळलात का? नसन खेळलं तर काला झाल्यावर एक डाव खेळू आपण. असं एखाद्या झाडाला किंवा भिंतीला वाकून उभं राहावं, मागून एखादी रेष ओढावी आणि पळत यावं, त्या रेषेच्या अलीकडून जी उंच उडी मारावी आणि त्या मनुष्याच्या पाठीवर बसावं. त्याच्याकरिता महाराज वडापाव खावा लागत नाही, पाणीपुरी खावा लागत नाही. त्याच्याकरिता भाजी भाकरीच खावी लागते. एवढा उंचावून जर उडी मारून जर बसला, ज्याच्यावर बसला तो राहील का? तो बसल ना. एक लक्षात घ्या, याच्यातून एक आदर्श आपल्यात पुढ्यात साकारतो. जे पारंपरिक आहार आहे त्याचं आपण सेवन करावं. उगा पिझ्झा, बर्गर आणि हे पुढं माणसाचं खाणं आहे का? ते चायनीज तर असं असतं महाराज, काय त्याचं नाव घेणं सुद्धा पाप लागलो. युक्त आहार विहार नियम इंद्रियासी सार, नसावी बासर निद्रा भोजन. प्रसाद असा असावा, भोजन असं असावं की तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले. पहा आता भुका लागल्याच्या नंतर कसा पुऱ्यांचा वास येतो नाही का, कळ्यांचा, नुकतीचा वास येतो. भूक लागली तर प्रसादाचा सुगंध येतो. आता प्रत्येक जण मोबाईल हातात घेऊनच जेवायला लागला, त्याला त्या पदार्थांचा स्वाद काय, चव काय, भाजी शिजली का कच्ची आहे, आळणी आहे का खारट आहे, काय कळतं? प्रसादाविषयी एक लक्षात घ्या, जेवण करणे म्हणजे फक्त पोट भरणे नव्हे, उदरभरण नो हे जाणीचे यज्ञ कर्म. म्हणून त्या ताट केल्यानंतर त्या प्रसादाला नमस्कार करावा. चवी चवी घेऊ घास ब्रह्मरस आवडी, प्रत्येक घास चवीने घ्यावा. प्रत्येक घासाला त्या भगवंताचं ध्यान करावं. ते करण्याकरिता भगवंताचं नामचिंतन करत स्वयंपाक करायला लागतो. तुम्ही जर एकमेकाचा जर उद्धार करत जर स्वयंपाक केला तर तुमचा देखील उद्धारच होणार. म्हणून हातामध्ये तुमच्या आहे. जर तुम्ही तेवढ्या पावित्र्याने स्वयंपाक केला
तर प्रसाद घेणाऱ्याची अनुभूती निर्माण होती. तुका म्हणे चवी आले जे का मिश्रित विठ्ठले पवित्र ते अन्न हरिचिंतनी भोजन. मग त्या ठिकाणी नाना प्रकारच्या खेळाचं आयोजन केलं आणि खेळ खेळून गोपाळ दमले. झाली आता वेळ म्हणते भगवंता आता तुझा खेळ बास कर म्हणले. हा जवळजवळ 1ला 10 कमी आहेत. हा 10 ते 12 वेळ आहे नाही का. 1 तास कीर्तन पुढं चाललं म्हटले. हा तुझा खेळ 1 तास पुढे गेला म्हटले आता बास कर. तुका म्हणे आता खेळ मोडावा परता. आता खेळ बास कर. आता खेळण्यामध्ये रस वाटत नाही. आता भुका लागलेल्या आहेत. पोटी भूक काय खेळायाचे सुख. झाली आता वेळ म्हणती आना शिदोऱ्या. मग भगवंताने सर्वांना आवाहन केलं. सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी मागून घेतल्या. मग आता त्या ठिकाणी शिदोऱ्या म्हणजे रानामध्ये ज्या वेळेस गायी राखण्याकरिता किंवा शेतातील कार्य करण्याकरिता ज्या वेळेस शेतकरी जायचा त्यावेळेस शिदोरी घेऊन जायचा. अर्थात एखाद्या उपरण्यामध्ये वस्त्रामध्ये भाकरी घ्यावी, त्याच्यावर एखाद्या मिरचीचा ठेसा घ्यावा, एखादी अर्धी लोणच्याची फोड घ्यावी आणि ती त्या फडक्यामध्ये बांधून एखाद्या बाटलीमध्ये नव्हे बरं का गाडग्यामध्ये पाणी घ्यावं. आता पूर्वी तेवढी शुद्धता होती. आता मी वर्णन केलं खेळाचं अवघ्या काही क्षणामध्ये. नाना प्रकारचे खेळ सूर पारंब्या वगैरे. आता झाडच तेवढी राहिली नाही. सूर पारंब्या खेळता कुठं नाही का. तो आनंद घेण्याकरिता झाडही तेवढी लावली पाहिजे. तुकोबरायांनी याचाही घोषवारा केलेला आहे अगदी 400 वर्षापूर्वी. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे पक्षीही सुस्वरे आळविती. त्या ठिकाणी निसर्गाचं संवर्धन करणं देखील आपलं हे कर्तव्य आहे. मग त्या ठिकाणी आपली शिदोरी घेऊन प्रत्येक जण येत असायचा. मग नाना प्रकारच्या शिदोऱ्या, कुणाची ज्वारीची भाकरी, कुणाची बाजरीची भाकरी, कुणाची मक्याची भाकरी, कुणाची तांदळाची भाकरी, कुणाची नाचणीची भाकरी, कुणाची सातूची भाकरी. म्हणजे एवढे भाकरीचे प्रकार आहेत हे लक्षात घ्या. काही काळानंतर पाठ्यपुस्तकामध्ये घालावं लागेल. याला भाकरी म्हणतात. आमच्या परिसरामध्ये आता सगळ्या सोसायटी निर्माण झालेल्या आहेत नाही का. हाही कामाला आणि तीही कामाला. स्वयंपाक करणार कोण नाही का. मग कधी भाकरी खाण्याची इच्छा जर झाली तर पुण्याच्या बाहेर जातात. चुलीवरील भाकरी. कधी अनुभवच नाही का. आणि ह्या बाईला जर सांगावं ही जर भाकरी करायला सकाळी जर सुरुवात केली तर सायंकाळ झाली तरी हिची भाकरी यायची नाही. त्यापेक्षा तुझं माझं चला बाहेर. म्हणजे भाकरी खाण्याकरिता देखील लोकांना आज त्या ठिकाणी बाहेर जावं लागतं. बाजरीची भाकरी महाराज अशी आहे, ती जर शिदोरीमध्ये बांधली, शिदोरी सोडल्यानंतर बिचारी आपली आप तुटून मोकळी होती. तिला तोडावं पण लागत नाही. तुम्ही पहा कधी पापुद्रा वेगळा नाही का. तिची ती तुटून पडलेली असते. म्हणजे तिलाच आनंद असतो की कधी आपले मालक आपल्याला ग्रहण करतील. त्यामध्ये एक प्रेम असतं. पदार्थ जर प्रेमाने जर बनवले गेले तर त्या खाण्यामध्ये सुद्धा तेवढीच रुची निर्माण होती. म्हणून पुन्हा एकदा सांगतो, घरी स्वयंपाक करत असताना आनंदाने करा तर घरामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. विठ्ठल सर्वांच्या शिदोऱ्या त्या ठिकाणी एकत्रित केल्या आणि आपली नवनीता रूपी शिदोरी भगवंताने एकत्रित करून सर्वांचा काला केला. एकापेक्षा अनेक पदार्थाचं एकत्रीकरण म्हणजे काला. त्या ठिकाणी यमुनेच्या काठावर जो काला केला तो देवभक्तांच्या ऐक्याचा, देवभक्तांच्या भक्तिभावाचा काला. तो काला भगवंताने गोपाळांना चारल्याबरोबर जगद्गुरु तुकोबरायांनी आनंदाने गौरव उद्गार काढले. उपजोनिया पुढती काला खाऊ दैवात. भगवंता याच कारणाकरिता तुझ्यासह प्रत्येक अवतारामध्ये आम्ही अवतार घेत होतो. जे जे झाले अवतार का त्याचे बरोबर कशाकरिता? या काल्याच्या प्रसादाकरिता. हा काला सहज प्राप्त होत नाही. आणि इतर ठिकाणी तर नाहीच नाही. वैकुंठ तो ऐसे नाही कवळ काही काल्याचे. तो काला तुझ्या संगतीमध्ये प्राप्त होत आहे. म्हणून आम्ही तुझ्या संगतीमध्ये निश्चिंत झालो, धन्य झालो. तुझी संगती झाली आमुची निश्चिंती, नाही देखील ते मिळे भोग सुखाचे सोहळे. आमच्याकडं हे नव्हता अशातला भाग नाही, परंतु आमच्या ठाई असणारा प्रसाद हा असार होता. तुझ्या सानिध्यामध्ये येथे नवनीताचे पूर असा प्रसाद तुझ्या संगतीमध्ये
तो काला आम्ही अनुभवला, म्हणून तुझ्या संगतीमध्ये आम्ही निश्चिंत झालो. या काल्याच्या प्रसादाकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्माला येऊ. तुकोबरायांनी कोणता काला अनुभवला? हरिनामाचा खिचडी काला, प्रेमे मोहिला साधने. तो हरिनाम रूपी काला सेवन करण्याकरिता आम्ही पुन्हा पुन्हा जन्म घेऊ. घेईन मी जन्म या साठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. हरिनाम कीर्तन संतांचे पूजन, घालू लोटांगण महाद्वारी. संतुष्ट झाले अवघे गोपाळ. भगवंताच्या हाताने तो प्रसाद सेवन केला. भगवंताच्या भोवती फेर धरू लागले. एकमेकांना काल्याचा प्रसाद त्या ठिकाणी भरू लागले. म्हणून आपण पहा, काल्याचा प्रसाद घेतल्यानंतर एकमेकांच्या तोंडात देतो प्रसाद. अलग लक्षात. विठ्ठल एकमेका देऊ मुखी सुखे घालून उंबरी. आनंद उत्सव साजरा करू लागला. फक्त भगवंताच्या कृपेने तो काल्याचा प्रसाद अनुभवायला प्राप्त होतो. म्हणून त्या भगवंताच्या ठाई आपली नितांत श्रद्धा असावी. दृढ निश्चयाने त्याची उपासना करावी. निश्चयाचे बळ तुका म्हणे त्याची फळ. मग तो काला भगवंताच्या संगतीमध्ये गोपाळांनी अनुभवला. आपलं भाग्य आहे की साधू संतांच्या कृपेने प्रत्येक उत्सवाअंती, सप्ताहाअंती तो काल्याचा प्रसाद आपल्याला प्राप्त होत असतो. तुका म्हणे काला वैकुंठी दुर्लभ, परंतु विशेष लाभ संत संगे ज्ञानेश्वर.